1857चा उठाव हा केवळ एक लष्करी बंड नव्हता, तर ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीय असंतोषाचा मोठा स्फोट होता. काही इतिहासकार त्याला शिपायांचे बंड म्हणतात, तर काही जण भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे संबोधतात. हा उठाव अचानक झाला नाही, तर अनेक वर्षांच्या अन्याय, शोषण आणि अपमानाचा तो परिणाम होता. 1857च्या उठावामागे अनेक कारणे होती: राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि लष्करी. राजकीय कारणांमध्ये ब्रिटिशांची विस्तारवादी नीती सर्वात महत्त्वाची होती. लॉर्ड डलहौसीचा दत्तक कायदा यामुळे सातारा, झाशी, नागपूर यांसारखी संस्थाने संपुष्टात आली. अवधसारखे समृद्ध राज्य कुशासन या कारणाखाली ताब्यात घेण्यात आले. यामुळे भारतीय राजे आणि सरदार ब्रिटिशांविरोधात गेले. आर्थिक कारणे सामान्य जनतेला जास्त त्रास देणारी होती. जमीन महसूल पद्धतीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. पारंपरिक उद्योग, विशेषतः कापड उद्योग उद्ध्वस्त झाले. भारताची संपत्ती इंग्लंडला वाहून नेली जात होती, त्यामुळे शेतकरी, कारागीर आणि व्यापारी सर्वच नाराज होते. सामाजिक आणि धार्मिक कारणांनाही असंतोष वाढवला. इंग्रज भारतीय धर्म, परंपरा आणि रीतिरिवाजांमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली. विधवा पुनर्विवाह, धर्मांतराची भीती, मिशनऱ्यांची भूमिका यामुळे संशय वाढला. लष्कर हे तात्कालीन कारण ठरले. नवीन एनफील्ड रायफलच्या काडतुसांवर गाय आणि डुकराची चरबी लावली असल्याची अफवा पसरली. काडतूस दातांनी फाडावे लागत असल्यामुळे हिंदू आणि मुस्लिम शिपायांच्या धार्मिक भावना दुखावल्या. यामुळे शिपायांचा रोष उफाळून आला. या 1857च्या उठावाची सुरुवात मेरठ येथे झाली. तेथील शिपायांनी बंड करून दिल्लीकडे कूच केले आणि मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना भारताचा सम्राट घोषित केले. त्यामुळे दिल्ली हे उठावाचे राजकीय केंद्र बनले. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे यांनी उठावाचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत तात्या टोपे हे कुशल सेनानी होते. झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई हिने इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अमर प्रतीक बनली. अवधमध्ये बेगम हजरत महल यांनी ब्रिटिश सत्तेला कडवे आव्हान दिले. बिहारमध्ये कुंवर सिंह या वृद्ध पण धैर्यशाली नेत्याने उठावाचे नेतृत्व केले. या उठावात शिपाई, शेतकरी, राजे, जमीनदार आणि सामान्य जनता सहभागी झाली होती. मात्र हा उठाव संपूर्ण भारतभर एकसारखा पसरू शकला नाही. हे त्याचे मोठे दुर्बलपण ठरले. 1857चा उठाव मोठ्या प्रमाणावर झाला, पण तो अपयशी ठरला, कारण उठावाला एकसंध नेतृत्व नव्हते. सर्व नेते आपापल्या भागापुरते मर्यादित होते. आधुनिक शस्त्रे, नियोजन आणि संसाधने इंग्रजांकडे अधिक होती. काही भारतीय राजे आणि संस्थानिक इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले. तसेच उठावाला ठोस राष्ट्रीय विचारसरणी नव्हती. जरी उठाव अपयशी ठरला तरी त्याचे परिणाम अत्यंत दुर्गामी होते. 1857 नंतर ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपविण्यात आला आणि भारत थेट ब्रिटिश राणीच्या आधिपत्याखाली गेला. मुघल साम्राज्याचा पूर्णतः अंत झाला आणि बहादूर शाह जफरला रंगून येथे निर्वासित करण्यात आले. ब्रिटिशांनी भारतीय प्रशासन, सैन्य आणि धोरणांमध्ये मोठे बदल केले. भारतीयांना प्रशासनात मर्यादित सहभाग देण्यात आला, पण जातीय आणि धार्मिक फूट अधिक वाढवली गेली. फोडा आणि राज्य करा ही नीती अधिक स्पष्ट झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1857च्या उठावाने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची जाणीव ठसवली. पुढील काळातील राष्ट्रीय चळवळीची बीजे याच उठावातून रोवली गेली. म्हणून 1857चा उठाव हा अपयशी बंड नसून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची पहिली पायरी होती. तर मित्रांनो, इतिहास अशाच सोप्या पद्धतीने शिका आमच्यासोबत. त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा.